सांगू? ऐका रे तो व्हिडिओ जरा लावा, तो व्हिडिओ असेल तर आवाज द्या, आवाज. अरे आवाज आहे का नाही त्याला? मला ओबीसी जय शिवराय भावांनो. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कशी डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लावरे तो व्हिडिओ. मी आजही द्वारकेला सांगतो आपल्याला, मला ओबीसीतून या, कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्याचा कुणबी समाज, मराठा समाज हा ओबीसी होता, हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग होती, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचा पेवर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेसचे दाखले मागितले गेले, त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले. त्यावेळेस कोणी मागितले? त्यावेळेस कमिशनरला त्याचे अध्यक्ष केलं गेलं, पण ते मिटिंग एकही झाली नाही. 4 महिन्यात एकही मिटिंग झाली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचं आहे? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होत आहे. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ,